नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय तटरक्षक दलात 320 जागासाठी जाहिरात आलेली आहे त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ आपल्या तयारी करत असलेल्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून सरकारी नोकरी मिळवायचं स्वप्न आपल्याबरोबरच आपल्या मित्राचंही पूर्ण होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत की टोटल जागाची जी संख्या देण्यात आली आहे ती देण्यात आली आहे 320 जागा. यामध्ये टोटल 320 जागाची भरती आहे. तर यामध्ये आपण जर 320 जागा कशा विभागलेल्या आहेत, कोणकोणत्या पदामध्ये आहेत ते पाहूया. त्यामध्ये आपण जसं बघत असाल, 1 नंबरचे पद आहे ते नाविक आहे आणि यामध्ये 260 जागा आहेत. 2 नंबरचे आहे ते यांत्रिक आहे, त्यामध्ये 60. अशा टोटल 320 जागांसाठी जाहिरात आलेली आहे. आता आपण जर मित्रांनो अप्लाय करत असताना यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती लागणार आहे ती पाहूया. पद क्रमांक 1 साठी 12वी उत्तीर्ण प्लस मॅथ्स आणि फिजिक्स सब्जेक्ट असणं आवश्यक आहे. म्हणजेच आपल्याला यासाठी BSc करत असाल किंवा सायन्समध्ये आपण जर उत्तीर्ण झाला असाल तर आपण यासाठी अप्लाय करू शकता. सायन्स करत असाल तर आपल्या मॅथ्स आणि फिजिक्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर पद क्रमांक 2 साठी जर बघितलं आपण तर 10वी उत्तीर्ण आणि 3 किंवा 4 वर्षी जो इंजिनिअरिंग डिप्लोमा असतो तो आपला होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण बघितलं किंवा 10वी आणि 12वी उत्तीर्ण आणि 2 ते 3 वर्ष इंजिनिअरिंग डिप्लोमा केला असेल तर सुद्धा आपण इथं अप्लाय करू शकता. आता इंजिनिअरिंग डिप्लोमाचे जर आपण स्ट्रीम बघितलं, त्यामध्ये बघितलं इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन हे जर आपले डिप्लोमा झाला असेल या स्ट्रीममध्ये तर आपण अप्लाय करू शकता. आता मित्रांनो, आपण नेक्स्ट म्हणजे पाहणार आहोत की अप्लाय करत असताना वयाची अट काय आहे. वयाची अट दिलेली आहे ते जन्म 1 मार्च 2023 ते 28 एप्रिल 2007 दरम्यान असावा. SC आणि ST उमेदवारांना 5 वर्ष इथं सूट आहे, तर OBCना 3 वर्षाची सूट आहे. म्हणजेच जो उमेदवाराचे वय हे जन्म हा 2003 ते 28 एप्रिल 2007 दरम्यान असावा. नोकरीचे ठिकाण जर विचार केला तर तटरक्षक दल असल्यामुळे आपण भारतात कुठेही आपल्याला नोकरीची संधी मिळू शकते. यामध्ये जर आपण फीचा विचार केला तर यामध्ये बघितलं आपण जनरल कॅटेगरी आणि OBCसाठी 300 रुपयाची फी आहे. SC आणि ST वर्गाला कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात येणार नाही. मित्रांनो, यामध्ये आपण ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जुलै 2023 आहे आणि परीक्षा सप्टेंबर आणि नोव्हेंबर 2024 आणि एप्रिल 2023 दरम्यान होणार आहे. तर ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर आपल्याला भरायचा आहे, जेणेकरून एकदम एंड पॉईंटला कोणत्याही प्रकारचे सर्व्हर किंवा कम्प्युटर रिलेटेड समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागणार नाही. त्याचबरोबर अप्लाय करायसाठी आपल्याला ह्या लिंकचा वापर करायचा आहे. ह्या लिंकवर जाऊन अकाउंट क्रिएट करून आपल्याला अप्लाय करायचं आहे. भारतीय तटरक्षक दल हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर काम करणारी, सेवा देणारी आर्मीसारखीच एक संस्था असल्यामुळे आपण तिथं 100% आपल्याला सरकारी नोकरी मिळणार आणि केंद्र सरकारच्या अधिकाराखाली येणारी नोकरी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवीन व्हिडिओ करता आमच्या रॉयल इन्फो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करत राहा आणि परत एकदा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.